असतील. दादांचं म्हणणं आहे उसात गांजा लावा. बाबाचं म्हणणं आहे. त्यासाठी सोलर बसवायचं चाललंय. आम्ही आता सोलर बसून गांजा लावणार म्हणजे काल नाही बाई. कसं काय गाईज, गुड मॉर्निंग. अभिज वाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसं काय दिसतंय ना जरा ही माका पडली आहे. इथं जास्त पाऊस झाल्यावर हे आमचं खूप लांबचं वावर आहे, म्हणजे घरापासून 5-6 किलोमीटर लांब. तर या काळ्या मातीचं वावर हे काही लवकर पाऊस पडल्या वापशाव येत नाही. आम्हाला बसवायचं आहे सोलर. कसं काय मटेरियल आहे, मोटर सोडून ठेवली कालच. हे राहिले सोलर. आता ती माणसं यायच्यात, मग आम्ही सोलर सोडायचो आणि मग कधी घरी जायचो. कसं काय दिसतंय वावर. इकडे नुसते ऊस आहेत. आणि चला तुम्हाला दाखवतो कसं सोलर बसवतात, कशी मोटर पाणी मारीन, काय फिटिंग होती. बॅटरी सकट सगळं कसलं खतरनाक. याला या खड्यात पडलो मी, काय करणार नाही. आणि हे म्हणतात अजून तुम्हाला माल व्हायची, खड्यात बिड्यात काही पडू नका लगेच. हे राहिली ती स्टार्टर आहे आणि त्याला आठव आहे हे नियमानं जुडते द्या. यांनी मोकरा दगड व्हायला लावल्यात आम्हाला. एक 60वर दगड आणायला लावल्यात. त्यात कमी आहेत दगड, काय करायचं बरं यांचं. बरं आता म्हणतात हे माल पण व्हायचं आहे. मग माझा जीव घ्या त्यातला का. हे बजायचं चालू एक खड्डा बुजवल्यानंतर असा उभा केला अँटिना. कसं दिसतंय, चांगला आहे ना. विचारू नका अँटिना सोलरसाठी काय काम करीतो पुन्हा. बरोबर आहे ना. अँटिनाचा उपयोग सांगा तुम्हाला नंतर. असे काही कामत नाही तुम्हाला कोणाचं अँटिना पैसे आहे का नाही. बघा तिकडं अजून एक तिकडं माल काल चालू आहे. हे अशी खांब उभे केल्यात आणि या खांबांवरती असे एक पाईप येणार आहे, मग त्याच्यावर सोलर लागणार आहे. आता हे 2 कॉलम भरून झालेत, अजून 2 भरायचे राहिलेत. सोडा आता. हे बघा अँटिना उभा गेलाय. काय टाकलं तुम्ही गाड्यामध्ये या गाड्यामध्ये पावडर टाकली. काय म्हणतात त्या पावडरला. आर्थिंग पावडर. हां आर्थिंग पावडर आहे. आर्थिंग पावडर कशाची असती. दुधाची असते. आता कशाची असते. देखो ये करके दिखाओ किसी को जमता है कि या नहीं जमता भाई. कसला खतरनाक हा. तरी स्ट्रक्चर तयार झालंय. ह्याच्यावरती अख्खं सोलर राहतं, म्हणजे हलणार नाही काय नाही पावसा पाण्याचं. वारा आलं पण आलंच नाही. या स्टार्टर फिटिंग झाला इथं. बस काय स्टार्टर फिटिंग चालू है. ये अभी स्टार्टर फिटिंग होने को चालू है. वो आर्थिंग दे रहे वैसे. ये देखो मारेंगे अपन, है ना भैया. कब मारने का पानी इसको. रात में. रात में ना, सब सो जाएंगे तभी ना. हाँ देखो भैया अच्छी तरह से बताते पानी कब मारने का. तिकडे फिटिंग चालली वायरिंगची. वायरी फिट करायच्या, मग तर सोलरला कनेक्ट करायच्या. मालक खाली बस. मालक खाली बसल्या. हे बघा हे इथे 3 प्लेटा बसतात, म्हणजे सोलरच्या 3 प्लेट आणि बाकीच्या ठिकाणी फक्त 2-2च बसणार. किती 9 प्लेटचा सोलर आहे. पंप कितीचा आहे. 5 HP चा पंप आहे. आणि त्या पंप चालू झाल्यावर एवढ्या वावराला पाणी द्यायचंय. बघू आता चालू कधी होतंय. ते तिथं जाऊन बसलेत. जायचं बसायचं आणि खाटरोट करीत बसायचं. ते गेलं सोलरची नट खोलायला. चला आपण त्यांच्याकडे नट कसे खोलीतात शिकून घेऊ. आपल्याला येतं बरं कसं सगळं, पण बघायचं कसं शिकवितात. त्यांना जास्त माहिती असती. आईला हे अँटिकच नट आहेत भाऊ, खतरनाक येतं. साधे नट नाहीत ते, भारीतले नट आहेत. हे बघा ही सोलर प्लेट आहे. तापती ही तापती आणि पाणी कोण फेकीत ही. ह्याचा उपयोग काय माहितीये का मंडळी. गाईज याचा उपयोग आहे ज्याच्या घरी डाब्याची टोपणं हरवल्यात
त्यांनी हे टॉपान घेऊन जावे आणि त्याच्या त्याच्या टॉपनावरती त्या झाकणावरती लावावे. आणि आता प्लेटी बसवायच्या, सॉरी सोलर प्लेट बसवायची. 2 मंडळी अशा प्लेटी उचलणार, बोलणार जय महादेव, चालली प्लेटी बसवा. मला घेऊ. आहे हे दोघं पण माझ्यापेक्षा बाकी येत आणि काम बघा कसले खतरनाक करीत, म्हणजे पैसा इज इम्पॉर्टंट असतील. दादांचं म्हणणं आहे उसात गांजा लावा. बाबाचं म्हणणं आहे. त्यासाठी सोलर बसवायचं चाललंय. आम्ही आता सोलर बसून गांजा लावणार, म्हणजे काल नाही बाई. आणि वाघाला दारू पाजायची. गांजाची भजी तर करायची, आपण खायची आणि वाघाला पण चावायची. आहे का नाही? तेव्हा तर जरा मजा येईन काय आयुष्याची. आणायला प्लेट नाही, त्या काय प्लेटच व्हायची, त्याच्यात काय जेवायचं आहे वय. सोलर प्लेट म्हणायचं तिला, काय सोलर प्लेट म्हणायचं. प्लॅटा आईला प्लॅटा, असल्या प्लॅटा काय माहिती. बघा आम्ही इथं हसतोय का हसतोय माहिती का, इथं येणार आहे सोलरला पाणी. आणि हे काय म्हणतोय, इथं आमच्या ह्या वावरात आहे ना जास्त उसंती नसल्यामुळे इथं वाघ. काल बरं आता सगळ्यांनी व्हिडिओ बघितला असेल की ते वाघाला ते माणूस पाणी पाजत, दारू पाहिजे दुसरा. आणि यो काय म्हणतोय मग, बाबा तुम्ही आता तयार व्हा, बाबाला बाटली घेऊन की पाणी येईल, आम्ही वाघाला धरू. बघा तिथं सापडा वाघाला, तुम्ही त्याला पाणी पाजा आणि आम्ही 3 जण, हे 2 आणि मी 1 हात पाय दाबिणार ते वाघाचे. म्हणजे मग ते वाघ खुश होईल. कसली मजा आहे अशी. देवाची पूजा बिजा झाली. आता ती एक अगरबत्ती पेटावण्यासाठी वारं होतं म्हणून एवढं मोठं पेटावलं. हा पण अगरबत्तीच पेटावली शेवट. सोलर पीठ झालं तिथं प्लेटा बिटासहित. ही केबल पुरली नाही, ही ब्ल्यू कलरची आहे, ती ब्लॅक कलरची आहे. ती सोलर आधी इथं घ्यायचं होतं आम्हाला ह्या ठिकाणी, पण मग कॅन्सल केलं आणि तिथं पाठवलं आम्ही. मग ही एक्स्ट्रा केबल आणली आहे आणि ते जोडतात. किती असतात ते बघा. ते असं चौकनी बॉक्स बनवायसाठी तिथं चौकनी बॉक्स दिसत असतात, ते तसलं प्लेट्स वगैरे लागतात. ते त्या प्लेटी 2 काढतात तशा, कारण त्यांना पुन्हा रियूज करायचं त्याला. ते त्याला घरी घेऊन जाणार आहेत आता. बरं तुमचं काम तुम्ही किती वाजता चालू केलं तर? सकाळी 11ला. हां 11ला चालू केलं. हां त्यांनी चालू केलं तर 10:30ला समजा, आणि त्यांनी उरकवलं किती वाजता माहिती का, 3:30 वाजल्यात. कसं काय खतरनाक पीटर आहेत. एवढं जोडलंय पिडलंय. आता केबलवरती राहिलं आमचं. मग मला बोर किती पाणी मारतोय ते दाखवतो. वाडा पाठापाठ राहू. या दादांनी बोर चालू केलाय, कसे उभे राहिल्यात. ए पाणी आलंय, पाणी कमी पडतंय काय नव्हतं दादा. बघा ऊन नाही तर एवढं पाणी मारतंय वर. ऊन पडल्यावर खूप पाणी मारेल. आणि हा ब्लॉग पूर्ण बघायचा असेल तर तुम्ही यूट्यूबला जाऊन पूर्ण बघू शकता. हा ब्लॉग अभिज वाईबला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, आणि सोलरचा ब्लॉग पूर्ण बघा.